आता दुपारचे 4:30 झालेत. झाली झोपते. आज आहे चतुर्थी आणि आज करायचा आहे धोंडा देवासाठी, गणपतीसाठी. तोंडावर पाणी ते फिरवून घेते आणि लागते कामाला. प्रसाद तयार करायचा. चतुर्थी असते, चतुर्थीचा आज करावा मला धोंडे. आधी बनवते चहा. ते काय काय झालं इकडे, मुलांचा गोंधळ असते ना सगळं, कोणाचं काय तर कोणाचं काय. तर 4:30 वाजले. आज नाही पाऊसते. आले बाहेर. वातावरण खूप स्वच्छ दिसायले. पाऊस येऊन गेलाय, रात्रीच पाऊस पडला. आधी बनवून घेते चहा. तोंडावर पाणी ते मारून घेतले. परत फ्रेश व्हायचं. सगळं स्वयंपाक ते करून घ्यायचं आधी. त्यानंतर गणपतीची आरती आहे. गणपतीचं मंदिर ते स्वच्छ करून आले सकाळीच. आता रांगोळी राहिली, पूजा राहिली, बाकीचे कामं होते. चला मध्ये घेते आधी चहा तयार करून. तांदूळ उपसून सकाळीच ठेवले आणि सुकलीत पण. आता फॅनच्या हवेखाली टाकणार आहे. संध्याकाळी स्वयंपाक झाल्याच्यानंतर, आरती झाल्याच्यानंतर हे मिक्सरमधून काढायचे आणि गुळ मिक्स करायचा. कारण वैद्यनाथाला धोंडे न्यायचेत मला, ह्याचे अनारशाचे. वैद्यनाथाला जाऊन यायचं. धोंडे जेवण करणारे, घरी कार्यक्रम छोटासा करायचा चालू आहे. बघूया आता काय काय होते, काय काय नाही. चाळणीमध्ये उपसून ठेवले. आता फॅनच्या हवेखाली टाकणार आहे. झाले धोंडे तयार. धोंडे हे पुरणाचे आहेत आणि वरती तीळ पण लावले. आज चतुर्थीचे स्पेशल बनवले आहेत हे. आणि मोदक पण तयार आहेत. खोबऱ्याचे मोदक आहेत हे. पुरणाचं सारण हे आधीच तयार केलं. तर पुरणाच्या सारणामध्ये मी खवा पण घातला आहे आणि तूप पण घातलंय. धोंड्याचा महिना चालू, त्यामुळे धोंडे पण स्पेशल केलेत. खूप मस्त लागतात. कुरकुरीत तळून घ्यायचे हे. प्रत्येक धोंड्याला मी तीळ लावलेत. आणि हे उकडून घ्यायचे. उकडून झाले, धोंडे तळे आणि स्वयंपाक पण तयार आहे. आता करायची आहे गणपतीची आरती. चंद्रोदयाचा पण टाइम झालाय करायची. चला तर मग आता आरती ते करून घेऊ. झाली आता आरतीची वेळ. सगळी तयारी झाली स्वयंपाकाची ते. आणि आता नैवेद्य ते दाखवायचा. चंद्रोदय पण होत आलाय आता. चला किचनकडे. सगळं आवरून तयार व्हायला आलं ते इकडे. झालं जवळपास आता. हे तळले धोंडे. फ्लावरची भाजी तयार आहे. पोळ्या झाल्या आणि उकडीचे मोदक यात लावलेत. खाली भात लावला. देवाला उकडीचेच आवडतात ना, त्यामुळे उकडीचेच केलेत. खाली आहे भात. आता नैवेद्य भरायचा आणि आरतीचं ताट तयार करायचं.
कसं वारं सुटले, खूप वारं सुटले. दिवा तरी कसं लावायचं. गणपतीची पूजा ते आता जेवण करायचं. या तुम्ही पण जेवायला. साऊथ इंडियन पिक्चर लावलाय, सगळ्यांना आवडते साऊथ इंडियन, त्यामुळे लावलाय ते. या तुम्ही पण जेवण करायला. नेशनल कंपटीशन में खेलने के लिए तुम सबके लिए नहीं पढ़ना है. त्यांना चतुर्थी असते, तेही थांबले तर खालची आरती ती करूच तर 9:30 वाजलेत आता संध्याकाळचे. चंद्रोदय पण झाला. काफी रात हो गई. ठीक है, कल पहुंचकर कॉल कर देना. फोन नंबर है ना? नेटवर्क इशू था इसलिए मैंने अपना नंबर चेंज कर लिया. संध्याकाळचे 10 वाजलेत, रात्रीचे 10 झाले. सगळं आवरलं, AC ऑन केला आणि सगळं तिकडचं आवरून आले. पहा जेवण ते झाले. त्यांना पण चतुर्थी असते, आम्हाला दोघांना पण असते चतुर्थी. दोघांनी चतुर्थ्या सोडल्या, मुलांचे जेवण झाले, सगळे आवरावर केले आणि आता गोळी घ्यायची आणि आराम करायचा. मी चेंज पण केलं नाही, आता करायचं चेंज. काहीच काढावं असं वाटलं नाही, इतकी भूक लागली होती. त्यांनाही भूक लागली होती, वाट पाहत होते ते. माझी पूजा ते खाली चालू होती, कारण खालची पूजा करायला कोणीच नाही आहे, कोणीच करत नाही ते हिची पूजा, गणपतीची. चतुर्थी असो काही असो, सणाला नैवेद्य सुद्धा नसतो. एवढे घर आहेत ना आमच्या इथं, पण काही नाही बघा, देवाकडे दुर्लक्ष आहे. आणि मला कसं सगळं हे करून ते होत नाही ना रोजच्या रोज, म्हणून ते करते वेळात वेळ काढून गणपतीचं करते, कारण देवापेक्षा काही मोठं नाही आहे
श्री गणेशापेक्षा. श्री गणेशाचा मान किती सगळ्यात आधी सर्व पूजाच्या म्हणजे कोणतीही पूजा असो त्या पूजाच्या आधी श्री गणेशाचं पूजन असते. मग विघ्न हरता ना तो, त्यामुळं मी करते देवाचं. कारण मला ते नाही आवडत तसं, म्हणजे देव पारसा सणावाराला त्या देवाला अंगाला पाणी नसते किंवा पूजा नसती, सगळं करते पहा मी. मला वेळात वेळ काढून करत असते. मला वेळ नसतोय पण जसं जमल तसं सणाचा नैवेद्य पण दाखवते, पूजा असते, हे असते. पण एवढे घर आहेत ना आमच्या इथं, कोणी त्याच्याकडे पाहत नाही. पहिलं होतं 2 वर्ष खूप केलं सुरुवातीला, म्हणजे स्थापना केल्यापासून, आणि पंढरपूरहून जाऊन आणले सगळ्यांनी. आणि आता पहा काय अवस्था झाली आहे. 10 वर्ष होईल कंप्लीट. 2 वर्ष 7-8 वर्षापासून काहीच नाही त्या देवाला. देवबाप्पा बंद केला, पूजा बंद केली, रोजची हार बंद केला, सगळं बंद आहे. पहिलं लॉक असायचं, आता सगळं ओपन आहे. आणि मला जसं जमलं तसं मी जाऊन करते देवाचं. कारण श्री गणेशाचं इतकं असतंय, विघ्न हरताय ना बस. त्याच्यामुळं देवाचं करायचं काही होत नाही, वेळात वेळ काढून करायचं. कारण मलाही जमत नाहीये, मला पण शुगर वगैरे असते आणि खूप त्रासही होते सगळ्या कामाचा, घरातल्या कामाचा. ते कामातला वेळात वेळ काढून श्री गणेशाची पूजा करावीशी वाटते. कारण खूप गणपती आवडते मला. आणि झाली आज पूजा, ते व्यवस्थित झाली. अहो सकाळी मी मंदिर धुतलं होतं, पूजा ती गेली सकाळची, देवाला वस्त्र चढवायचे राहिले होते. आणि दिवसभर काही नाही, रांगोळी नाही, काही नाही काढलेली तिथं. मी जाऊन आता सगळी रांगोळी काढली, देवाला वस्त्र चढविले, पूजा केली आणि नैवेद्य दाखविला. किती देवाला आकार आला होता सगळा. इतके जण राहतात ना वरी, म्हणजे आमचं ही 1st फ्लोअरमध्ये आहे मी, पण सगळे वरती आहेत आमच्या. 12 घर आहेत एकूण, पण लक्ष कोणाचंच नाही आहे. एवढं दुर्लक्ष करणं बरोबर नाही. कसं म्हणजे पाहून मी असं इग्नोर करतात त्या गोष्टीला, काय माहिती. झालं बघा, केलं गणेशासाठी मी धोंडे करून दाखवले. पुरणामध्ये खवा मिक्स केला, त्यात तूप ॲड केलं, मस्त बनवले. आणि खवा खोबऱ्याचे पण मोदक बनवून देवाला उकडीचे मोदक दाखवले. झाली आता पूजा झाली, सगळं झालं, जेवण झालं, समाधान वाटते त्याची पूजा केली की. इतकं छान वाटायला देव, म्हणजे देवाकडे पाहिलं की खूप खूप प्रसन्न वाटतंय. चला तर मग आता तुमचा मी निरोप घेते. आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे. आणि ज्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, न विसरता. नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. माझं असं बोलण्यामध्ये मला कन्फ्यूज होते मी, माझं शब्द काय वळत नाही. व्हिडिओ म्हणतात मी काहीतरी वेगळं बोलून गेले, कोणता शब्द असा पटकन जाते पण त्याला वेगळं काहीतरी पटकन तोंडातून जाते. तसं म्हणजे माझा म्हणण्याचा हेतू दुसरा असतो, दुसराच बोलून जाते, असं होतं. आता थकून गेले, गोळ्या राहिल्यात घ्यायच्या. दिवसभराचा उपवास होता. श्री गणेशासाठी मी उपवास पण करते. आणि आम्हाला दोघांना पण चतुर्थी असते, त्याने पण धरली चतुर्थी. चला तर मग आता चेंज करायचं आणि तुमचा निरोप पण घेते. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.